कल्याणमध्ये बुद्धभूमी वाचवा आक्रोश मोर्चा काढत विविध मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आलं। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यानापासून केडीएमसी मुख्यालयावर काढण्यात आलेल्या या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने बौद्ध बांधव, भिक्खू संघ आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते। बुद्धभूमीचा सातबारा बुद्धभूमी फाउंडेशनच्या नावावर करण्यात यावा, बुद्धभूमीवरील प्राधिकरणाची कारवाई थांबवावी, तसंच भंते आणि उपासकांवरील गुन्हे मागे घ्यावेत अशी मागणी यावेळी करण्यात आली। आज आम्ही इथे आक्रोश मोर्चा काढलेला आहे। बुद्धभूमी आमची बुद्धभूमी आम्हाला भेटली पाहिजे। श्रीकांत शिंदेला आम्ही सांगत आहोत, अरे श्रीकांत शिंदे, आम्ही एवढे 14 दिवस तिथे आंदोलन केलं आणि आज आम्हाला मोर्चा काढावा लागतोय। जागे व्हा, लवकर जागे व्हा, नाहीतर बघा आम्ही आता शांत बसणार आहे। आता समजा 1000, 1,500, 2,000 आहेत, अजून लोक येतच आहेत। एवढंच मला सांगायचं आहे, होश में आओ। आज आम्ही आमचे बौद्ध किती 15 दिवस झाले तिथे उपोषणला बसलेले आहे आणि आज आमचा हक्क जर नाही मिळाला तर आम्ही शांत बसणार नाही। आम्ही आज हा जो आक्रोश मोर्चा काढलेला आहे त्याचं कारण असं आहे की 30 मेला जो अधिकाऱ्यांनी आपल्या माजोरीपणाने जे बुद्धभूमीवर जाऊन बुद्ध मूर्त्या तोडण्याचं काम केलं आणि विजयस्तंभ बुलडोझर लावून उद्ध्वस्त करण्यात आला आणि तिथे ही जी जागा आहे त्या जागेचा उतारा त्यांनी सातबारा उतारा केडीएमसीच्या नावावर केलेला आहे। आणि ज्या दिवशी हा प्रकार घडला तर त्यांनी जेव्हा भंतेजी गुन्हा दाखल करायला गेले त्यांनी गुन्हा दाखल करून घेतला नाही, वरून त्यांच्यावरच गुन्हे दाखल केले। म्हणजे हा जो माजोरीपणा चालू आहे हा माजोरीपणा संपला पाहिजे। गेली 15 दिवस आम्ही धरणे आंदोलन केले, परंतु एकही प्रशासन आणि शासनाने आम्हाला कोणत्याही प्रकारचा दिलासा दिलेला नाही। की जो केडीएमसीच्या नावाने अवैध जो सातबारा या बुद्धभूमीच्या जमिनीवर झालेला आहे तो रद्द करावा आणि शासनाने जे प्राधिकरण सांगितलेलं आहे केवळ ते एक आधार आहे। शासनाला जर खरंच प्राधिकरण करायचं असेल किंवा हे करायचं असेल तर त्याचं नोटिफिकेशन काढलं असतं, पण केवळ इथल्या त्या ब्रिजचं काम लवकरात लवकर व्हावं आणि इथल्या लोकांना गाजरं दाखवावी, त्यांच्या तोंडाला पानं पुसवावी, यासाठी सरकार असेल पहिली केडीएमसी महापालिका हे काम करीत आहेत। म्हणून आम्ही सरकारचा आणि कल्याण डोंबिवली महापालिकेचा धिक्कार करतो आणि ही मागणी करतो की कल्याण डोंबिवली महापालिकेचा जो बुद्धभूमीच्या सातबाऱ्यावर जे नाव लागलेलं आहे ते नाव कमी करण्यात यावं आणि ज्यांनी या बुद्धमूर्तीची विटंबना केली, झाडांच्या कत्तली केल्या, भीमा कोरेगावचा विजयस्तंभ उद्ध्वस्त केला, त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी आमची मागणी आहे। या ठिकाणी 30 तारखेला महानगरपालिकेने पोलीस प्रशासनाने बेकायदेशीर कारवाई केली। त्या कारवाईच्या निषेधार्थ आदरणीय भंते गौतमरत्न थेरो यांच्या मार्गदर्शनाखाली हा मोर्चा या ठिकाणी संपन्न होत आहे। प्रशासनाला आम्ही जबाब विचारत आहोत, ज्या जमिनीवर आमचा कब्जा आहे ती जमीन आमच्या मालकीची आहे, तुम्ही सहजरित्या हिसकावून घेऊ शकत नाही। तुम्ही जी पोलीस बळाचा वापर करून बेकायदेशीर कारवाई केली आहे त्या संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल झाले पाहिजे, बुद्धभूमीच्या नावावर सातबारा झाला पाहिजे। हे संपूर्ण बुद्ध समाजाचा हक्काची मागणी आहे आणि प्रशासनाने पूर्ण केली पाहिजे। ही मागणी घेऊन आपण आज महानगरपालिकेच्या कार्यालयावर जात आहोत। तीस मे 2026 रोजी तमाम बौद्धांचा जो श्रद्धास्थान, धम्माचे आस्थास्थळ, त्या आश्रयस्थळ बुद्धभूमीवर मोठ्या प्रमाणात येथील लोकप्रतिनिधी खासदार श्रीकांत शिंदे त्यांच्या संगनमताने त्यांचा मेहुणा अभिषेक थोरवे त्यांना उड्डाणपुलाच्या नावाखाली एक प्रोजेक्ट मिळवून देण्यासाठी बुद्धभूमीला दुखंडित करून 30 तारखेला शासकीय बळाचा गैरवापर करून, पोलीस बळाचा गैरवापर करून JCB बुलडोझरने बौद्धस्तूप, भीमा कोरेगाव, विजयस्तंभ प्रतिकृतीचे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आलेले आहेत। बेकायदेशीरित्या बुद्धमूर्ती हटवून
42 झाडांची क्रूर कत्तली करण्यात आलेल्या आहेत। या गोष्टीचा महाराष्ट्र शासन असतील, येथील स्थानिक प्रशासन असतील किंवा खासदार श्रीकांत शिंदे असतील, त्यांना अद्यावत कोणत्याही स्वरूपाचा पश्चाताप झालेले नाही आहेत। आमच्या या घटनास्थळाला अजूनपर्यंत शासनाचे प्रतिनिधी किंवा खासदार त्यांच्याकडून भेटसुद्धा देऊन आमच्यावर कोणत्या स्वरूपाचा अन्याय झालेला आहे, आम्हाला आमचे काय व्यथा आहेत ते जाणून घेण्याची सुद्धा त्यांनी प्रयत्न केलेले नाही आहेत। आणि याचा आम्हाला न्याय पाहिजे। भिक्खू संघ, बुद्धभूमी आणि महाराष्ट्रातले तमाम बौद्ध बांधवांना न्याय पाहिजे। ज्या लोकांनी या सर्व गोष्टी बेकायदेशीर कृत्य आणि दुष्कृत्य घडवून आणलेले आहेत, त्यांच्यावर कायदेशीररित्या गुन्हा नोंद होऊन त्यांचे तात्काळ निलंबन व्हायला पाहिजे। त्यापैकी आयुक्त अभिनव गोयल, उपायुक्त प्रसाद बोरकर आणि जे संबंधित पोलीस खात्यातील सुद्धा अधिकारी आहेत, त्याचप्रमाणे हा जो एक लोकांनी निवडून देऊन एक जबाबदारीच्या पदावर बसवलेले आहेत खासदार श्रीकांत शिंदे यांना, त्यांनी आता त्यांचे जबाबदारीच्या पदावर राहण्यासाठी, कायम राहण्यासाठी त्यांना काहीच नैतिक अधिकार उरलेले नाही आहेत। कारण हिंदू, बौद्ध, जैन, ख्रिश्चन, मुसलमान, शीख, ईसाई, पारसी सर्वांना त्यांनी समान दृष्टीने पाहिलं पाहिजे। परंतु बौद्ध धम्मस्थळ त्यांनी द्विखंडित केलेलं आहे, तोडफोड केलेलं आहे। त्यांनीही देशातील तमाम बौद्धांकडून माफी मागून, जाहीर माफी मागून या पदाचा, खासदारकीचा त्यांनी राजीनामा द्यावा। बुद्धभूमीवरील कथित कारवाईच्या निषेधार्थ केडीएमसीवर धडकलेल्या या आक्रोश मोर्चातून आंदोलकांनी आपल्या विविध मागण्या प्रशासनासमोर मांडल्या आहेत। आता या मागण्यांबाबत प्रशासन आणि शासन कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय।